नमस्कार, मी प्रमिला कुंडलवार। आज तुम्हाला छोले भटुरे कसे सोप्या साध्या पद्धतीने बनवतात ते करून दाखवणार आहे। तर चला आता बघूया। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे कांदा टाकलाय, जिरे टाकलाय तेलामध्ये। आता कांदा परतवते, हळद घातले, थोडं मीठ घालत आहे। कांदा लवकर फ्राय होतो। हे छोले टाकत आहे। या छोल्यांमध्ये ना थोडी चहा पावडर टाकतात। स्वच्छ कपडा धुवून घ्यायचा, एखादी नवा कोरा चिंदी, त्याच्यात ही पावडर टाकली, ही पाहिजे टाकून द्यायची याच्यात, तर कलर छान येतो छोल्यांना। आता कुकर लावून घेऊ द्यायची। एक शिटी फक्त होऊ द्यायची आणि वाफेवर होऊ द्यायची, नाहीतर दोन घेतल्या तर गाळ होतात। छोले होतात तोपर्यंत मसाला खोबरं, टमाटा, याला ओलं खोबरं आणि कांदा टमाटाच घ्यावं लागतं। लसूण, थोडी हिरवी मिरची घेतली, हिरव्या मिरच्या टाकल्या की स्वादिष्ट होतं। आलं, आपला काळा मसाला, लाल चटणी, हळद आणि कोथिंबीर, कांदा, मीठ टाकतानाच टाकणार आहे। आपण हे सर्व वाटून घेऊया। आता आपण पीठ भिजवूया। मी मैदा घेतलाय, गव्हाचं पीठ आहे, मैद्याच्या चाळणीने चाळलं तरी ते चालतं। हे रवा घेतलाय, थोडं तेल टाकूया। कोणी बेकिंग पावडर आणि हे टाकतात, सोडा, तर माझ्याकडे काही बेकिंग पावडर नव्हती म्हणून मी दहीच टाकत आहे। हे फुलण्यासाठी असतं। मीठ टाकत आहे। आता हे भिजून घेते। कसा कलर आलाय, छान। आता हे काढून घ्यायचे। तेल टाकलं आहे, मसाला चांगला परतून घ्यायचा। हे मसाला टाकत आहे, पहा, काळा मसाला, हळद, मीठ, मिरची। मी हा घरी केलेला खानदेशी मसाला आहे, तो टाकलेला आहे। तुम्ही दुसरा तुमच्या प्रमाणे टाकू शकता, तुमच्या जवळ जो असेल तो। चांगलं परतून घेऊया। मीठ टाकत आहे। मसाल्यात परतवतानाच मीठ टाकलं की छान तरंग येते मग मसाल्याला। हे पहा, झाली भाजी तयार। उकळीपर्यंत शिजू देते, कारण ते शिजलेलेच आहेत अगोदरच। छोले भटुरे आपले तयार झालेले आहेत। तरी तुम्ही करून पहा, खाऊन पहा आणि माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।